सोडला. काका काय सांगावं तुम्हाला, कसे होते कृष्ण. फार महत्वाचं वाक्य आहे बरं, माझ्याकडे लक्ष असू द्या. काका विचारत आहेत कसे आहेत कृष्ण, आणि उद्धवजी म्हणतात काय सांगावं तुम्हाला, कसे होते कृष्ण, कधी आम्हाला कळालेच नाहीत. मी नेहमी सांगत असतो महाराज, खरं म्हणजे ना, मोठी माणसं पृथ्वीवरती असताना आपल्याला कळतच नाही. मोठी माणसं जोपर्यंत आपल्यामध्ये असतात ना, तोपर्यंत त्यांचं मोठेपण आपल्याला कळत नाही हो. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक शंदूताई सपकाळ म्हणून थोर समाजसेविका झाल्या होत्या. तर शंदूताई सपकाळांचं वाक्य फार गोड आहे. या महाराष्ट्रामध्ये ना महाराज, मोठं होण्यासाठी मरावं लागतं. आपल्याला मोठी माणसं कळतात नाही असं नाही, पण मोठी माणसं आपल्याला कधी कळतात, ते मोठी माणसं ज्यावेळेस आपल्यातून निघून जातात ना, त्यावेळेस आपल्याला मोठी माणसं कळतात. ज्यावेळेस मोठी माणसं आपल्यामध्ये असतात ना, त्यावेळेस आपल्याला नाहीत कळत. उद्धवजी म्हणतायत काका कसे होते श्रीकृष्ण, कधी आम्हाला कळलेच नाही. त्यांचा मोठेपणा, त्यांचे विचार, त्यांच्या अंतकरणामध्ये समाजाविषयी असणारी प्रीती, त्यांच्या अंतकरणामध्ये नात्यांविषयी असणारी प्रीती आम्हाला कधी समजलीच नाही. आम्हाला कधी कृष्ण कळलेच नाहीत. असंच आहे महाराज, कळत नाहीत आपल्याला मोठी माणसं. कदाचित या समाजाला जर मोठी माणसं असताना जर कळाली असती ना, या समाजानं मोठ्या माणसांना कधी त्रास दिला नसता महाराज. या समाजाला जर महापुरुष पृथ्वीवरती असताना जर कळाली असती ना, या समाजाने कधी महापुरुषांना त्रास दिला नसता. काय त्रास आहे ज्ञानोबरायांच्या जीवनाला, काय त्रास आहे तुकोबरायांच्या जीवनाला, किती त्रास आहे साधू संत महात्म्यांच्या जीवनाला, कधीतरी विचार करा. एकाही महापुरुषाचं चरित्र त्रासाशिवाय पूर्ण नाही महाराज. एकाही साधूचं चरित्र संघर्षाशिवाय पूर्ण होत नाही महाराज. एकाही साधूचं जीवन असं नाही की त्यांच्या जीवनाचा वनवास झाला. कोणत्याही साधूचं जीवन तुम्ही तपासा, साधूच्या जीवनाला वनवास आहे महाराज. आणि खरं सांगू का, ज्याच्या जीवनाला वनवास आहे ना, त्याच्या जीवनाला सुवास देखील आहे. ज्ञानोबरायांच्या जीवनाला किती वनवास होता. मुक्ताबाईंनी म्हणावं काका, मुक्ताबाईंनी म्हणावं दादा, भूक लागली, आणि एवढा शब्द ऐकल्याबरोबर ज्ञानोबरायांनी झोळी घ्यावी हातामध्ये, आणि झोळी घेऊन यावं महाराज आळंदीमध्ये. शेवटी मी काल बोललो होतो ना, हे पोट फार वाईट आहे हो महाराज. इथे एवढंच पोट आहे, पण त्याचा बोबाट फार मोठा आहे. या ईदभर पोटासाठी महापुरुष जरी असले ना, तरी त्यांना हातामध्ये झोळी घ्यावी लागते. ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये यावं, आळंदीमध्ये आल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी माधवगिरी मागावी, पण लोकांनी काय करावं, लोकांनी दार बंद करून टाकावी मंडळी. काही लोक असतात ना चांगली, सगळीच वाईट थोडी असतात. त्यातल्या चांगल्या लोकांनी ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये पदार्थ टाकावेत, आणि तेवढ्यामध्ये तेथे विसोबा खेचरनं यावं, आणि काय करावं, विसोबा खेचरनं ज्ञानोबरायांची झोळी आपल्या हातामध्ये हिसकावून घ्यावी, आणि झोळीमध्ये जेवढे पदार्थ आहेत का नाही, तेवढे पदार्थ जमिनीवरती टाकावेत महाराज, आणि ते पदार्थ तुडवावीत चिखलामध्ये. आणि काय करावं, विसोबा खेचरनं ज्ञानोबरायांचा हात हातामध्ये पकडून आळंदीतनं ओढत ओढत बाहेर काढावं. या विसोबा खेचरनं म्हणावं, अरे संन्यासाची कारकीर्द, तुम्ही आळंदीमध्ये येता काय, पापी आहात तुम्ही, तुमचं तोंड बघितल्याच्या नंतर आमच्या पदरामध्ये पाप पडेल, आमच्या पदरामध्ये पुण्य पडायचं नाही. चालते व्हा खबरदार, पुन्हा जर संन्यासाच्या कारखान्यात तुम्ही आळंदीमध्ये पाय टाकाल तर काय त्रास आहे महाराज. ज्ञानोबराय किती मोठे आहेत. कधीतरी कार्तिकी वारीला या आळंदीला आपल्याला कळेल. काल परवाचा प्रसंग सांगेल मी तुम्हाला. कार्तिकी वारीला माऊलींचं दर्शन करण्यासाठी मी दर्शन रांगेमध्ये उभा होतो, आणि माझी एक सवय आहे महाराज, मी कार्तिकी वारीला गेल्याच्या नंतर दर्शन रांगेमध्येच उभं राहून माऊलींचं दर्शन घेतो. मग 24 तास लागले तरी चालते, किती वेळ गेला तरी चालेल, पण मी रांगेमध्ये उभं राहून माऊलींचं दर्शन घेतो. मी रांगेमध्ये उभा होतो, आणि माझ्या समोर पुढे एक 2-4 महिला उभ्या होत्या. फार गोड बोलत होत्या होत्या 2-4 महिला. एक महिला म्हणू लागली, माहिती या वर्षी ना आळंदीमध्ये
ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा संपन्न होत असताना 5 लाख लोक आळंदीमध्ये आले आहेत. दुसरी महिला म्हणू लागली 5 लाख नाही, यावर्षी आळंदीमध्ये ना 7 लाख लोक आले आहेत. तिसरी महिला म्हणाली 7 नाही 11 लाख लोक यावर्षी आळंदीमध्ये माऊलींचा समाधी सोहळा साजरा करण्यासाठी एकत्रित झाली. तेवढ्यामध्ये ती चौथीची महिला होती का नाही, ती फार गोड बोलली. ती चतुर्थ महिला म्हणू लागली जाऊ द्या हो, 4 लाख लोक जमले त्या विषय सोडून, 10 लाख लोक जमले त्या विषय सोडून, 7 लाख लोक जमले त्या विषय सोडून, आज मला असं वाटतंय आज जर ती लोक असती ना ज्यांनी ज्ञानोबारायांना एक वेळेसची माधवगिरी दिली नाही, त्या लोकांना नक्की कळालं असतं आपले माऊली किती मोठे आहेत. त्या लोकांना कळालं असतं आपले ज्ञानोबाराय किती मोठे आहेत. आज त्यांचा समाधी उत्सव साजरा करण्यासाठी 10-10 लाख लोक येत आहेत. सांगण्याचा मुद्दा फक्त हा आहे महाराज, मोठी माणसं जोपर्यंत आपल्यात असतात तोपर्यंत आपल्याला कळत नाही. खरं सांगू महाराज तुम्हाला, जोपर्यंत महापुरुष आपल्यामध्ये आहेत ना तोपर्यंत जपा. कुठलंही नातं असेल महाराज आहे तोपर्यंत सांभाळलं पाहिजे महाराज. आपला पती असेल जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत प्रेम द्या. आपला भाऊ असेल जोपर्यंत आपण पृथ्वीवरती आहोत ना एकमेकांना प्रेम द्या. आपले नाते असतील जोपर्यंत आपण सोबत आहोत ना तोपर्यंत जपा. कारण एकदा महाराज संगत तुटली ना सिर्फ यादे रह जाती है. लक्षात ठेवा महाराज, पुन्हा फक्त आठवणी असतात हो. आठवणींच्या शिवाय पुन्हा काही नसतं महाराज. जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत सांभाळा. पुन्हा फक्त आठवणी असतात. जाने वाले जाते है सिर्फ उनकी याद आती है. त्याच्यामुळे महाराज जोपर्यंत मोठी माणसं आहे तोपर्यंत सांभाळा. जोपर्यंत प्रेमाचं नातं आपल्या जीवनामध्ये आहे की नाही तोपर्यंत नातं जपा, नातं सांभाळा. एकदा माणसं गेली ना ती परत येत नसतात. फक्त त्यांच्या आठवणी जीवनामध्ये असतात. फार गोड बोलतात हो. काका कसे होते श्रीकृष्ण कधी आम्हाला कळलेच नाही. आता आमच्यातनं ते गेले ना आता खूप आठवणी येते त्यांची, पण आज ते नाही. आणि मग ज्यावेळेस काकांनी एवढा शब्द ऐकला, काकांनी देखील मोठ्याने हंबरडा फुलला. दोघं रडू लागले आणि रडता रडता उद्धव काकानं त्यांचे जे अश्रू होते का नाही ते अश्रू दूर केले आणि काकांना म्हणाले काका जाऊ द्या, रडू नका. शेवटी झालं ते झालं. त्या गोष्टी आपल्या हातातल्या थोडी आहेत. एक कृपा करा, देवानं जो तुमच्यासाठी निरोप पाठवलेला आहे का नाही तेवढा निरोप ऐका. देव मला म्हणाले होते उद्धवा ज्यावेळेस तू बद्रीधामाकडे जाशील ना, बद्रीधामाकडे जात असताना वाटेमध्ये माझे काका भेटतील तुला. खरं सांगू उद्धवा, कृष्णावतारामध्ये मी सर्वांना काही ना काहीतरी दिलं रे, पण माझ्या विदुर काकांना मला काहीच देता आलं नाही. एक वेळेस तर ना मी त्यांच्याकडे भोजन केलं होतं. काय भोजन केलं होतं महाराज देवानं, काय कृतज्ञ आहेत देव. काय भोजन केलं होतं, विदुरा घरच्या भक्षोनी कन्या. काय खाल्लं होतं देवानं विदुर काकांकडे, केळाचे सालटे. आणि जाताना आठवण करत होते उद्धवा वाटेत माझे काका भेटतील तुला. कृष्णावतारामध्ये मी सर्वांना काही ना काहीतरी दिलं पण मी माझ्या काकांना काही देऊ शकलो नाही. जात असताना उद्धव म्हणजे भेट होईल तुम्हाला काकांची आणि काकांची भेट झाल्याबरोबर फक्त एवढा निरोप द्या की मैत्री ऋषींकडे जावं आणि त्यांच्या जीवनामध्ये जेवढे काही प्रश्न आहेत का नाही तेवढे प्रश्न विचारावेत. तेवढ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील. जेवढ्या काही शंका आहेत की नाही, जे काही ज्ञान अर्जित करायचं आहे की नाही, मैत्री ऋषी